हॅलो नमस्कार. सारिकाज लाईफस्टाईलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. अनेक भक्तांच्या मनात एक प्रश्न असतो, गुरुकृपा म्हणजे नेमकं काय? गुरुमंत्र घेतल्यानंतर जीवनात खरोखर काय बदल होतो? आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुकृपेचे आध्यात्मिक महत्त्व, गुरुमंत्राची शक्ती आणि साधकांच्या जीवनातील परिवर्तन याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जिथे ग्रहांची मर्यादा संपते तिथे सद्गुरूंच्या कृपेची सुरुवात होते. बरेच जण जन्मपत्रिका घेऊन जातात आणि गुरुजींना विचारतात, माझ्या पत्रिकेत 7.5 आहे का, मंगळ दोष आहे का, चांडाळ योग आहे का, राहू केतूचा त्रास आहे का, विवाहात अडथळे आहेत, 2-2 लग्नाचे योग आहेत, घटस्फोटाचा योग आहे, आर्थिक संकटे आहे, अपघाताची भीती आहे, माझे भाग्यच खराब आहे. असे एक ना अनेक प्रश्न आपल्या मनात पडलेले असतात. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ग्रहांचे स्थान महत्त्वाचे असले तरी गुरुकृपेचे स्थान त्याहून श्रेष्ठ मानले आहे. श्री गुरुचरित्राच्या 53 अध्यायातील भावार्थ असा सांगतो की जरी ब्रह्मदेवाने प्रारब्धानुसार कपाळावर कठीण लेख लिहिला असला तरी तोच माथा सद्गुरूंच्या चरणी नम्रतेने टेकला, गुरुभक्ती, सेवा आणि साधना केली तर सद्गुरुकृपेचे जीवनात शुभ परिवर्तन घडू शकते. म्हणूनच आपल्या सनातन परंपरेत देहधारी सद्गुरूंचे महत्त्व अनन्यसाधारण मानले गेले आहे. जेव्हा सद्गुरू आपल्या शिष्याच्या कानामध्ये गुरुमंत्र देतात आणि प्रेमाने मस्तकावर कृपाहस्त ठेवतात तेव्हा तो केवळ मंत्र देण्याचा विधी नसतो, तो शिष्याच्या आध्यात्मिक जीवनाचा नवीन जन्म असतो. अनेक भक्तांना दृढ विश्वास आहे की गुरुमंत्राचा नित्य जप, गुरूंचे आशीर्वाद आणि साधना यामुळे जीवनात सकारात्मक परिवर्तन घडू लागते. अनेक साधकांना ग्रहदोषाची तीव्रता कमी झाल्यासारखे देखील वाटते, मनाला धैर्य मिळते आणि योग्य मार्ग सापडतो. गुरुपौर्णिमा हा गुरुमंत्र ग्रहण करण्यासाठी अत्यंत पवित्र आहे, शुभ दिवस मानला जातो. या दिवशी श्रद्धेने सद्गुरूंकडून गुरुमंत्र घ्यावा, कारण गुरुमंत्र हा फक्त कानात सांगितलेला शब्द नसतो, तो गुरूंची कृपा, आशीर्वाद आणि ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा दिव्य मार्ग असतो. गुरुपौर्णिमेला जेव्हा आपण श्रद्धेने सद्गुरूंचे पाद्यपूजन करतो, दूध, पाणी आणि पूजा साहित्याने गुरूंचे चरण धुतो, चरणी मस्तक ठेवतो, तेव्हा अनेक भक्तांचा असा अनुभव आहे आणि विश्वास देखील की गुरुकृपेने जीवनात दुर्भाग्याचे रूपांतर सौभाग्यात होऊ लागले. काही साधकांना असे वाटते की जणू त्यांच्या भाग्यरेषा, आयुष्याची दिशा आणि जीवनाचा प्रवासच बदलू लागला आहे. हा बदल केवळ हातावरील रेषांचा नसतो, तो मनाचा, विचारांचा, कर्माचा आणि जीवन जगण्याच्या दृष्टिकोनाचाही असतो. गुरुकृपेने श्रद्धा दृढ होते, आत्मविश्वास वाढतो, संकटांना सामोरे जाण्याची शक्ती मिळते आणि ईश्वरावरील विश्वास अधिक दृढ होतो. म्हणूनच सद्गुरूंच्या चरणी अहंकार विसरून शरण जा. गुरुपौर्णिमेला श्रद्धेने पाद्यपूजन करा, विधीपूर्वक सद्गुरूंकडून गुरुमंत्र ग्रहण करा, गुरूंच्या आज्ञेप्रमाणे नित्य गुरुमंत्राचा जप करा. श्री गुरुचरित्र वाचन, नामस्मरण आणि सेवा कधीही सोडू नका. लक्षात ठेवा, ग्रह आपल्या कर्माचे फळ दाखवतात, पण सद्गुरू त्या कर्मांना योग्य प्रकारे स्वीकारण्याची शक्ती, योग्य दिशा आणि ईश्वर प्राप्तीचा मार्ग देतात. ज्याच्या डोक्यावर सद्गुरूंचा कृपाहस्त असतो त्यांच्या कानात गुरुमंत्राचा दिव्य नाद घुमत असतो आणि ज्याच्या हृदयात गुरूंविषयी अखंड श्रद्धा असते त्यांचे जीवन हळूहळू बदलत जाते. गुरु भेटणे हे नशिबाने मिळते, पण गुरूंची सेवा करणे, त्यांची आज्ञा पाळणे आणि गुरुमंत्राचा जप करणे हे आपल्या हातात आहे. हाच खरा गुरुकृपेचा मार्ग आहे. गुरुकृपेची शक्ती म्हणजे प्रारब्ध बदलत नसले तरी प्रारब्धाची तीव्रता कमी होते, संकटांना सामोरं जाण्याचे धैर्य वाढते, जीवनात योग्य दिशा मिळते, ईश्वराचा विश्वास दृढ होतो आणि जीवनात सकारात्मक परिवर्तन घडू लागतात. गुरुमंत्र घेतल्यानंतर काय बदल होतात तर मन शांती होते, स्थिर आणि निश्चिंत होते, भीती, नकारात्मक विचार कमी होतात, योग्य निर्णय घेण्याची बुद्धी मिळते, संकटांवर मात करण्याचे धैर्य वाढते, आर्थिक, कौटुंबिक व वैयक्तिक अडचणीवर तीव्रता कमी झाल्यासारखे वाटते, श्रद्धा, भक्ती, सदाचार आणि प्रेम वाढते, जीवनात समृद्धी, समाधान आणि दिशा मिळते.
गुरुमंत्रांचा खरा लाभ श्रद्धा, नियमित साधना आणि सदाचार यातून अनुभवता येतो. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि शेअर करून सबस्क्राईब करा. मी सारिका या नोटवर तुमच्या सगळ्यांची रजा घेते. भेटूया पुन्हा अशाच आध्यात्मिक धार्मिक माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.